श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे रक्षाबंधन आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या आणि श्रावण पौर्णिमेच्या, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. स्वास्तिकमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा दडलेल्या असतात. कोणत्याही शुभ कामाची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर ती आपण स्वास्तिकनेच करत असतो. तर हे स्वास्तिक आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे आणि कुठे काढायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. कोणकोणत्या तर 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याचबरोबर आज घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे तिच्या मंत्राचा जप हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठाचे एक जे पारायण आहे तर म्हणजे एक ग्रंथाचं जे पठण आहे तर तेही तुम्ही करू शकता. ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला घरात करायच्या आहे. या सेवेने काय होतं, एकतर आपली वाचा सुधारते, आपल्या मनातील नकारात्मक भाव दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरातील वातावरण सुद्धा पवित्र होऊन घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी तर तुम्ही आत्ता जरी हा व्हिडिओ बघितला तर आत्ताही करू शकता. संध्याकाळी तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता. आज दिवसभरात रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज लक्ष्मी नारायणाचं पूजन आवर्जून करायचं आहे. त्यांना तुमच्याकडे जर असेल तर गुलाबाची फुलं, गुलाबाचं अत्तर हे आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आज घरामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमो नारायण यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण करायचं आणि त्याचबरोबर हे जे स्वास्तिक आहे तर ते काढायचं आहे. तर आता हे स्वास्तिक काढण्यासाठी सर्वात प्रथम हळदी कुंकू घ्यायचं आहे. एकत्र करायचं. फक्त हळदीनेही काढू शकतात किंवा फक्त कुंकवानेही काढू शकतात. याच्यामध्ये पाण्याने याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहिलं जे स्वास्तिक आहे तर आपल्याला एकूण 3 स्वास्तिक काढायचे आहे. आता हे 3 स्वास्तिक काढल्यानंतर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते काढायचे आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे कसे तर त्याच्यामध्ये काटकोन त्रिकोण होता कामा नये हे लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ते स्वास्तिक काढायचे. त्याच्यामधले जे 4 डॉट असतात तेही द्यायचे आणि कडेच्या ज्या 2 दंडक असतात 2-2 म्हणजे 4 तर तेही दंडक द्यायचे. आता पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं. कोणत्याही वाईट नकारात्मक शक्ती असू द्या, वाईट चांगल्या काही गोष्टी असू द्या, त्या कुठून प्रवेश करत असतात तर आपल्या मुख्य दरवाजावरनं. तर या नकारात्मक शक्ती दूर राहाव्या यासाठी पहिलं स्वास्तिक हे आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे काढायचं. मध्ये 4 डॉट द्यायचे, कडेने जे 2 दंडक आहेत तर तेही द्यायचे आणि दंडक देत असताना खालून वरती द्यायचे. ते शुभ असतं, वरून खाली द्यायचे नाही. त्याच्यानंतर पुढचं जे स्वास्तिक आहे तर ते आपला जो उंबरठा आहे उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला काढायचं आहे. तेही सेम अशाच पद्धतीने काढायचं. तिसरं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपला जे किचन आहे तर त्या किचनमध्ये थोडीफार भिंत वगैरे कुठे असेल तर तिथे तुम्हाला हे तिसरं स्वास्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर या सगळ्या स्वास्तिकची पूजा करायची व्यवस्थितपणे हळदी कुंकू आणि प्रत्येक स्वास्तिकला एक तांदळाचा दाणा तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची. माता लक्ष्मीची प्रार्थना करायची. घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर होऊ दे आणि तुझं जी कृपा आहे तर ती अखंड या घरावरती राहू दे अशा पद्धतीची माता लक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी त्यांना आपल्याला आव्हान करायचं आहे. तर ह्या जे 3 स्वास्तिक आपण काढलेले आहे तर त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला पूजन करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती सर्वच दाखवायचं आहे. तुळशीचं पूजन आज आवर्जून करायचं. तुळशीपाशी सकाळ संध्याकाळ एक छान तुपाचा दिवा लावायचा. नाही दिवा तुपाचा लावणं शक्य तर तेलाचा लावा. जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल यूज करता तर ते लावलं तरीही चालेल. आज खूप मोठा दिवस आहे. संध्याकाळी होईल तितके उपाय आणि होईल तितके सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा. भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या.
जर आपल्याला असं वाटतं की आता आपल्या घरात भांडण होणार आहे तर तिथून तुम्ही थोडंसं लांब राहा, जेणेकरून तिथेच ते भांडण कटकटी जे आहेत तर त्या बंद होतील आणि आज घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहील. तर नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.